सृष्टी निर्माण केली आणि त्या मानवी सृष्टीचं अवलोकन अभ्यास निरीक्षण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी केला आणि त्यांना या समाजामध्ये 4 वर्ग दिसून आले, 4 प्रकार दिसून आले आणि त्या 4 वर्गासाठी माऊलींनी 4 ग्रंथ लिहिले. ते प्रत्येकाच्या अधिकारानुसार प्रत्येकाला एक एक ग्रंथ दिला. ते ग्रंथ कोणते तर तुम्हाला त्याआधी वर्ग सांगते. 1 नंबर उच्च अधिकारी वर्ग, 2 नंबर योग साधनेचा मध्यम अधिकारी वर्ग, 3 नंबर साधक व जिज्ञासू, 4 नंबर अनाथांचा वर्ग. 1 नंबर कोणतं म्हटले मी? याचे अर्थ तुमचं लक्ष नाही. कोणतं म्हटले? 1 नंबर उच्च अधिकारी वर्ग. हा वर्ग वेदशास्त्राचा अभ्यास करून त्या वेदशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला. कोणता लिहिला? अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे वाचन पठण करून काही जीवनमुक्त झाले आणि त्याच अवस्थेला पाहतात तर एक ठिकाणी महाराज सांगतात, वेदशास्त्र देती ग्वाही मनाती ज्ञानाबाई आई, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. विठ्ठल दुसरा वर्ग योग साधनेचा मध्यम अधिकारी वर्ग. ह्या वर्गासाठी माऊलींनी चांगदेव 65 हा ग्रंथ लिहिला. कोणता? चांगदेव 65. चांगदेव योगी चांगदेवानी 65 ओव्या वाचल्याबरोबर त्यांचा गर्वाचा फुगा फुटला. अहो महाराज, 1400 वर्षाचे योगी चांगदेव असून त्यांना गर्व झाला. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. आपल्याला परमार्थामध्ये एखादी छोटी गोष्ट मिळाली की आपला सुद्धा गर्वाचा फुगा फुटतो. बरोबर आहे ना? आता कोणाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा गर्व आहे. कुणाला सौंदर्याचा आहे, कुणाला मानाचा आहे, कुणाला सन्मानाचा आहे, कुणाला कलेचा आहे, कुणाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा गर्व आहे. विठ्ठल आमच्याकडं कवा नवा एका बायकोला नवऱ्यानं हौसानं 3 ग्रॅमची नथ केली. किती केली? 3 ग्रॅमच्या. ते तोळण ग्रॅम तुम्हालाच कळत असेल. 3 ग्रॅमची केली. बाबा बाबा बाई एवढी गर्वानं फुगली कारण तिला कोणीच विचारलं नाही की बाई नथ केवढीची केली. तुम्ही आता कशी काय विचारित नाही तेच बघते. अशा बांगड्या माग सारवल्या तुमच्या कमराला पदर खावला म्हणे आता कशी काय विचारित नाही तेच बघते. घरामागं होती मोठी गवताची गंज. गेली पाता काय दिली न काढी लावून बसली अशी उभा बघत. लोकांची धावपळ सुरू झाली. कोणी हंड्यानं पाणी वाहतंय, कोणी बादलीने पाणी वाहतंय, कोणी चमच्यानं सुद्धा पाणी वाहतंय. गंज जाळली म्हणून आरडावारडा सुरू झाला. गंज पूर्णपणे भिजून झाल्याच्या नंतर एक 80 वर्षाची आजीबाई काठी टेकत आली. बाई आजीबाई सारखी चष्माली आजी तुम्हीच. तुमच्यासारखी आजीबाई काठी टेकत आली. म्हणली, पोरी नथ केव्हा केली गा? ती अग म्हणता रे, तू जर मला दुपारच्यालाच जर विचारलं असतं तर गंज कशाला जाळवली असती. विठ्ठल तुम्हाला आता कळत असेल, गर्वामुळे अहंकारामुळे माणूस कोणत्या ना कोणत्या थराला व पातळीला जातो हे सिद्ध होतो. एकाला संपत्तीचा फार गर्व झाला. लाहोर मधील दुलीचंद नावाचे शेठजी राहत होते. माझ्याकडे 20 कोटीची संपत्ती आहे हे दाखवण्याकरिता त्यांनी घरासमोर 20 पताका लावल्या. किती लावल्या? 20 पताका. लाहोर मध्ये गुरु नानक आले आणि गुरु नानक आले ही बातमी जेव्हा दुलीचंदाला समजली तेव्हा दुलीचंद त्यांना भेटण्यास गेला आणि भेट वस्तू म्हणून एक सुवर्ण मुद्राची थैली दिली. काय दिली? सुवर्ण मुद्राची थैली दिली. गेला गुरु नानकांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि गुरु मी तुमची काही सेवा करू इच्छितो का असं विचारल्याच्या नंतर गुरु नानकांना समजले याला फार अहंकार संपत्तीचा झालेला आहे. त्याने एक काम करतो, फक्त ही सुई माझ्याकडून घे आणि पुढले जन्मी मला परत कर. याने प्रसाद बनवून घेतली, घरी गेला, देव्हाऱ्यावर ठेवली आणि रात्री झोपताना विचार करू लागला, जी गुरु नानकांनी मला सुई दिली आहे, खरं सुई दिली आहे, पण पुढले जन्मी द्यायला लावली, कशी काय देणार? माणूस काय घेऊन जातं का? इथं पुलावर घटना घडली काय, एखादा घेऊन गेलाय कोट्यावर झालं का? मग त्याने पुढल्या जन्मी कशी काय द्यायची? कारण साधी आपण पिन सुद्धा घेऊन जात नाही सोबत. तेव्हा दुसऱ्या दिवशी उठला आणि गुरु नानकांना भेटायला गेला. म्हणे, गुरु नानक, तुम्ही जी काल मला सुई दिली प्रसाद म्हणून ती तुम्ही मला काय सांगितलंय? पुढल्या जन्मी परत कर. पण मी पुढल्या जन्मी परत कशी काय करू? कारण माणूस रिकाम्या हाताने आलेला रिकाम्या हाताने जाणार आहे. जे काही कमवलं ते इथंच
ठेवून जाणार आहे. मग गुरु नानक म्हटले, अरे भल्या माणसा, तुझ्याच प्रश्नामध्ये तुझंच उत्तर आहे. काय? कारण तू काय म्हटला, रिकाम्या हाताने आला रिकाम्या हाताने जाणार आहे. मग तू कशा पायी एवढं गर्व करतो तुझ्याकडे 20 कोटीची संपत्ती आहे म्हणून? दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे की तो गुरु नानकांच्या संगतीमध्ये गेला म्हणून त्याचा संपत्तीचा गर्व अहंकार नाहीसा झाला. म्हणून संगत चांगल्या लोकांची करा. विठाला